यशाला अनेक बाप असतात, पराभवाला बाप नसतो. परंतु अगदी शहराचे मातब्बर नेते म्हणून काम करणारे त्या प्रभागात निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीला एक निवडणुकीची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवता आली. भारतीय जनता पार्टीनंतर मोठा पक्ष म्हणून एमआयएम दिसून येते. त्यांची आकडेवारी जवळपास 8च्या पुढे आहे. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून एमआयएम पुढे येऊ शकतो. महापौर कोण असा एक प्रश्न विचारला जातो, पण माझ्या माहितीप्रमाणे आरक्षणाचं अजून ठरायचं. एमआयएमचा आमदार निवडून आणणार असं त्यांनी 29ला सांगितलं. विजयाचं श्रेय नेमकं कोणाला? भारतीय जनता पार्टीने सोलापुरात मोठं यश मिळवलेलं आहे. दादा, आकडा आत्ताचा काय आहे? जवळपास 87 पार भारतीय काय जनता पार्टी. अपेक्षित होता? 75+ या मिशन मोहीमवरती आपण काम करत होतो. परंतु एकंदरीत मतदानाच्या 2-3 दिवस अगोदरच पालकमंत्री महोदय, शहराध्यक्ष रोहिणी आमच्या सगळ्या टीमला याबाबतची कल्पना होती की आपण 80+ 82 ते 84 जागा आपल्याला मिळायला काही अडचण नाही. आणि आता मला वाटतं जवळपास 87 ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी विजयी झालेला आहे. याच्या आधी बरेच वर्ष काँग्रेसची सत्ता सोलापुरात होती, पण त्यांची जेव्हा सत्ता होती एवढे सीट त्यांचे पण येत नव्हते. आता भाजपची सत्ता मला वाटते दुसरी टर्म असेल, पण आपले सीट एकदम 80च्या पुढे गेलेत. दुप्पट झाले. 49 होते, 49 वरनं 87 आले. हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामाची जादू आहे. विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे वर्षभर सोलापुरात पालकमंत्री म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. आम्ही आमदारांच्या वतीने व्यक्त केलेल्या सगळे कामं, सोलापूर विमानसेवेचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याला 892 कोटी रुपयाची योजनेचं मंजुरी असेल, IT पार्क असेल, ह्या सगळ्या कामा, परिवहनला 100 बसेस म्हणून त्या 100 दिवसात धावण्याचा विषय असेल किंवा B2चा विषय असेल, सोलापुरातल्या कामगारांच्या अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करताना त्यांनी तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं लोकांना ज्या अपेक्षा विकासाच्या होत्या त्या खऱ्या अर्थाने पूर्ण होतानाचा काळ दिसत असल्यामुळं लोकांनी एकतर्फी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी कल दिलेला आहे. अनेक प्रभागामध्ये मला वाटतं भाजपला 5 ते 10 हजाराचा मताधिक्य सुद्धा मिळालेला आहे. खास करून तुमच्या मध्यमध्ये किती बीजेपीची सीट आली दादा? जवळपास 1-2 जागा वगळता सगळ्या जागेवरती आपल्याला विजय, अपेक्षित जे विजय होतो तो विजय मिळालेला आहे. करून ओके दादा, सोलापूरकरांचं आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं 7 आणि 15च्या ठिकाणी. 7ला काय लागलं निकाल? 7ला एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आलेला आहे. 3 शिवसेनेचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. हे करून प्रभाग 15मध्ये 3 भाजपचे आलेले आहेत आणि एक मला वाटतं काँग्रेस पक्षाचा अगदी 148 मतांनी त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेला आहे. आणि एक भाजप आलेला आहे. 3 शिवसेनेचे आलेले आहेत आणि प्रभाग 15मध्ये आपण विचारल्याप्रमाणे त्या ठिकाणी 3 भाजप आलेले आहेत आणि एक काँग्रेस अगदी 148 मतांनी त्या ठिकाणी आलेले आहेत. अगदी शहराचे मातब्बर नेते म्हणून काम करणारे त्या प्रभागात निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीला एक निवडणुकीची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवता आली. संबंधित नेतृत्व त्याच प्रभागात अडकून राहिलं आणि भारतीय जनता पार्टी जवळपास 87चा विजय शहरात मिळवलेला आहे. यशाला अनेक बाप असतात, पराभवाला बाप नसतो. परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 7 आणि 15मध्ये जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांचा पराभव मी व्यक्तिगत स्वीकारतो आणि येणाऱ्या काळात त्या उमेदवारांच्या पाठीशी पक्ष म्हणजे भक्कमपणे सोबत राहील. त्यांच्या माध्यमातून त्या प्रभागाचा विकास सुद्धा जबाबदारीने पूर्ण करेल, हा विश्वास आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय. 7 नंबरच्या उमेदवाराला तिथं अडकवून ठेवून बाकी ठिकाणी विजय मिळवायचं हे ठरलं होतं का आधी? प्रत्येक राजकारणातली किंवा युद्धातली नीती ही प्रत्येक वेळेस वेगळी असते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे भवनच्या माध्यमातून 75+ मोहीम जाहीर केल्यानंतर प्रत्येक टप्प्याटप्प्याला एक नीती अवलंबली गेली होती आणि त्या प्रत्येक नीतीवरती आम्ही यशस्वी झालो. आणि प्रभाग 7 हा सुरुवातीला शिवसेनेला अत्यंत एकतर्फी जाणारा प्रभाग आहे. हा सगळा सोलापूर किंवा मीडिया आवर्जून सांगायची. आम्ही त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी अवलंबली आणि पूर्ण वेळ संबंधित उमेदवार त्याच प्रभागामध्ये अडकून राहिले आणि त्यांना कुठल्याही प्रभागाच्या 6 नंबर वगळता कुठल्याही प्रभागात साध्या उमेदवारांच्या प्रचारालाही जाता आलं नाही आणि हे वास्तविकता त्यांचं अपयश आहे. करून दादा, भारतीय जनता पार्टीनंतर मोठा पक्ष म्हणून एमआयएम दिसून येते. त्यांची आकडेवारी जवळपास 8च्या पुढे आहे. फार मोठा काहीतरी विजय त्यांनी मिळवला असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण का मागच्या वेळेस एमआयएमचे हे 9 मतं होतेच. विधानसभेला एकंदरीत 47,000 मतं एमआयएमला मिळाली होती सुरुवातीला. मागच्या माझ्या वेळेस ती 61,000पर्यंत गेली. त्या कॅल्क्युलेशन्सने गेलं तर असं सांगितलं जायचं की 14 ते 15 जागी एमआयएम निवडून येऊ शकतो, परंतु त्यांनाही 8 जागेवरतीच थांबवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून एमआयएम पुढे येऊ शकतो. पाहूयात त्याबाबत काय नेमकं कायदा सांगतोय, काय भूमिका आहे. करून
माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेतला कायदा वेगळा आहे, महापालिकेतला कायदा वेगळा आहे. कोण विरोधी पक्ष आहे आता ते महत्त्वाचं नाही आहे. लोकांनी भाजपाला आपल्याला कौल दिलेला आहे. आपली आता विकासाची जबाबदारी मोठ्या ह्याच्याने वाढलेली आहे. आपण ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक राहू. महापौर कोण असा एक प्रश्न विचारला जातो, पण माझ्या माहितीप्रमाणे आरक्षणाचं अजून ठरायचं आहे. आत्ता पहिलं आरक्षण सोडत होईल, त्यानंतरनं जे काही आरक्षण सोडत असेल त्याप्रमाणे पक्षाचे वरिष्ठ म्हणजे प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडनं त्याबाबतचा निर्णय होईल. पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ या विषयात लक्ष घालून ते याबाबतचा निर्णय घेतील. एमआयएमच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे, जे त्याचे पक्षाचे प्रमुख आहेत ओबीसीचे, परवा त्यांची सभा झाली त्यावेळेला ते खास करून उल्लेख करून म्हणाले की मध्ये एमआयएमचा आमदार निवडून आणणार असं त्यांनी 29ला सांगितलं. आता त्याबाबत जनता ठरवेल की 29ला जनता कोणाच्या पाठीशी राहील. आजच्या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला? पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी मनापासून कौतुक करेन की ते पूर्ण वेळ सोलापूरला थांबून होते. जवळपास वर्षभरात पालकमंत्री झाल्यानंतर आठवड्यातनं 2दा त्यांचा सोलापूरचा प्रवास व्हायचा. अनेकांनी उपरा म्हणून त्यांना हुनवला, बाहेरचं म्हणून म्हणलं, परंतु हा विजय हा 100% पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचाच आहे. वास्तविकता नगरपालिकेला या भाजपाला यश आलेलं आहे. ज्या ठिकाणी पूर्वी 35-31 नगरसेवक होते तिथे 143 नगरसेवक आले. 7 ठिकाणी नगरपालिकेत सत्ता आली, 4 ठिकाणी नगराध्यक्ष आले. एवढं सगळं यश डोळ्यासमोर असताना काहींनी, विशेषतः जवळच्या लोकांनी पण त्यांना डिवचलं की भाजपचे 4च आलेले आहेत किंवा अपेक्षित यश आलं नाही. आणि त्या सगळ्या झालेल्या टीकेला आजचा निकाल हे त्यांचा आहे. जर ते नगरपालिकेचा पराभव त्यांचा म्हणून किंवा ते निकाल त्यांचा म्हणून स्वीकारत असतील तर आजचं यश पण पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचं आहे. या दरम्यान तुम्ही प्रचाराला जाताना दादा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाणी आणि बरेच मुद्दे तुम्ही मांडत होतात, काय करायचं आहे आता या निमित्तानं? पाणी पुरवठ्याला 892 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी आहे. मी आमदार झाल्यावरती फेब्रुवारी महिन्यात एक बैठक मार्च महिन्यात मुंबईत झाली. आम्ही CM साहेबांना, मी असेल, पालकमंत्री गोरे साहेब असेल, आम्ही पटवून दिलं की समांतर झाल्याने फक्त नदीवाटे जे येणारं पाणी आहे ते पाईपलाईन वाटे येईल आणि फार तर एखादा दिवस पाण्याचा कमी होणार आहे. परंतु रोज जर पाणी द्यायचं असेल, विशेषतः 24/7चं जे काय आपण सांगतो ते द्यायचं असेल तर 892ला मंजुरी मिळणं गरजेचं आहे. आणि अनेक अधिकाऱ्यांनी सोलापूरला एकाच टप्प्यात 1000 कोटी रुपये देणं अशक्य असलेलं आम्हाला सांगितलं होतं. परंतु मुख्यमंत्री साहेब सकारात्मक होते की सोलापूर हे महत्त्वाचं आणि मोठं शहर आहे, आपण या शहराला ही योजना देऊयात. आणि 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत या योजनेला मंजुरी मिळून त्याची टेंडरसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. येणाऱ्या काही महिन्यातच त्याची वर्क ऑर्डर निघाल्यानंतर ह्या कामाला सुरुवात होईल. प्रत्यक्षात ही योजना ज्यावेळेस कार्यान्वित होईल त्यावेळी शहराला रोज पाणी पुरवठा 100% होणार आहे. जाता जाता सोलापूरकरांना काय सांगाल? मनापासून आभार मानेन त्यांचं की त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं. मोदीजींच्या आणि फडणवीस साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीला हे कौल दिलं. विशेषतः मी शहरात युवा आमदार म्हणून आपल्या अपेक्षे पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षभरापासून प्रामाणिक प्रयत्न करतोय. ज्या ज्या ठिकाणी आपण संधी घेतली त्या ठिकाणी आपण जनतेने सुद्धा पाठीशी राहिलात. आता तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेलं विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही आजपासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून प्रामाणिक काम करत राहू. येस, थँक्यू. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।